नमस्कार, मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आरमार व त्याचा रोचक इतिहास भाग 3। इसवी सन 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी काढला। त्यावेळी पोर्तुगीज कारागीर कामावर होते। हा उल्लेख चित्रगुप्ताच्या बखरीमध्ये आहे, पण कै पांडुरंग पिसुरकर यांच्या मताप्रमाणे याच कागदोपत्री आधार नाही। कोकणच्या किनारपट्टीवर इंग्रजांनी वेलदोडे आणि मिशी यांच्या व्यापाराकरिता राजापुरास 1649 मध्ये वखार घातली। पुढे मुंबई बेटे पोर्तुगीजांकडून त्यांना इसवी सन 1665 मध्ये मिळाली। इसवी सन 1668 मध्ये मुंबई इंग्लंडच्या बादशहाकडून ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली। सत्तेचे संतुलन राखण्याकरिता वृद्धिगंत असलेल्या शिवाजी महाराजांच्या सत्तेविरुद्ध जमेल तेव्हा विजापूरकरास जंजिरेकर सिद्धीला किंवा मुघलांना सहाय्य करणे हे त्यांचे धोरण होते। दंडाराजापुरी मराठ्यांच्या हातातून गेली, ती मिळवण्यासाठी व जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी व तोफाकरिता इंग्रजांची मदत मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले, पण ते व्यर्थ ठरले। हे इंग्रज पाताळयंत्री लबाड घातकी हे शिवाजी महाराजांचे हाडवैरी होते। ते शिवाजी महाराजांच्या विरुद्ध सदैव जंजिरेकर सिद्धीला, मुघलांना, आदिलशहांना मदत करत, तसेच हा सिद्धीही इंग्रजांना मदत करत आणि त्यांच्या जहाजांना मुंबई बंदरात नांगरून राहण्याचा परवानगी देत। त्यामुळे सिद्धीचे आरमार मुंबई बंदराला आश्रय घेऊन शिवाजी महाराजांच्या किनारपट्टीवर उत्पात करीत। इंग्रजांचा हा विरोध मोडून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबईच्या दक्षिणेस असलेल्या खंदेरी बेटाचा ताबा घेऊन तटबंदी करण्याचे ठरविले। खांदेरी बेटावरून मुंबई बंदरावरील हालचाली टेहाळता येणार होत्या आणि ते बेटे हातात आली म्हणजे इंग्रज व सिद्धी या दोघांवरही वचक बसणार होती। शिवाजी महाराजांना खांदेरी सहज घेऊन देणार नव्हते, ते विरोध हा करणारच। यातूनच खांदेरीची आरमारी लढाई झाली। त्यावर सविस्तर जाणून घेऊया। इंग्रजांवर वचक करण्याकरिता खांदेरी घेण्याचा बेत शिवाजी महाराजांनी इसवी सन 1672च्या एप्रिल महिन्यात केला। शिवाजी महाराजांचे आरमारी अधिकारी मायनाक भंडारी व दौलत खान यांनी खांदेरीवर माणसे उतरवून तटबंदी करण्यास सुरुवात केली। इंग्रजांनी जोरदार विरोध केल्याने त्यांना माघार घ्यावी लागली। पुढे 7 वर्षांनंतर 27 ऑगस्ट 1679 शिवाजी महाराज खांदेरी घेण्यासाठी जय्यत तयारी करीत आहे ही बातमी मुंबईला इंग्रजांना कळाली। 2 सप्टेंबर 1679ला तळहून माणसे व साहित्य खांदेरीवर रवाना होऊन तटबांधणीचे काम सुरू झाल्याचे समजताच इंग्रजांनी इनझाईन डॅनियल ह्युजेस यास 3 शिबाड देऊन खांदेरी व किनारा यामध्ये नांगरट करण्यास सुरुवात केली। बेटावर मराठ्यांची 400 माणसे असून सुद्धा त्यांनी मोक्याच्या ठिकाणी 6 तोफा डागल्या होत्या। मुंबईचा दुय्यम गव्हर्नराने खांदेरी व मुंबईच्या बेटावर परिसरास असल्यामुळे कायदेशीर इंग्रजांचे आहे व ते बेट मराठ्यांनी सोडून द्यावे असे मायनाक भंडारी यांना कळवले। आपल्या धन्याच्या परवानगीशिवाय आपण काय करू शकत नाही असे मायनाक भंडारी यांनी इंग्रजांना कळविले। पूर्वीच्या 3 शिबाडच्या मदतीसाठी रिवेंज जहाज, माणसे व युद्ध साहित्य भरून पाठवण्यात आले। 10 सप्टेंबर 1679 या तारखेस 8 गुराबा खांदेरीच्या कुमकेस येत असल्याची अफवा उठली। 14, 15 व 16 वादळी पावसाचा फायदा घेऊन मराठ्यांनी इंग्रजांच्या जहाजांना गुंगारा देऊन खांदेरीला कुमत पोचविली व मराठ्यांनी गनिमी काव्याचा डाव चांगलाच वापरला। 19 सप्टेंबरला आरमारी चकमक होऊन लेफ्टनंट थॉर्पे जॉन ब्रॅडबरी व हेनरी वेल्थे हे इंग्रज अधिकारी मराठ्यांनी मारले व कॅप्टनचे जहाज मराठ्यांच्या हाती लागले। मराठ्यांचा उत्साह मात्र द्विगुणित झाला, इंग्रज मात्र फार कंचित झाले। 20 सप्टेंबरला कॅप्टन मिन्चिन यांना बेटाजवळ माणसे उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला, तो प्रयत्न फसला। ऑक्टोबरमध्ये कॅप्टन रिचर्ड केनविन याची नेमणूक होऊन त्याला 2 गुराबा पाठवण्यात आल्या। इंग्रजांनी एकंदरीत 8 लढाऊ जहाजे वेढ्यात अडकली होती व त्यावर 200 माणसे होती। 18 ऑक्टोबरला एक जोरदार लढाई झाली। तांबडे फुटताच मलाईचा फायदा घेऊन नांगावाच्या खाडीतून शिवाजी महाराजांचे आरमार किनारपट्टीच्या आश्रयाने इंग्रजांच्या दिशेने वल्ली मारीत पुढे गेले।
तळापर्यंत गेल्यावर मराठ्यांच्या जहाजांनी इंग्रजांच्या आरमारावर हल्ला चढविला। तो इतक्या गतीने जलद की इंग्रजांना त्यांच्या तोफाही डागता आल्या नाहीत। याची जहाजे मागे पडली। कॅप्टन केंगविनचे गुराबा व दुसरे एक गुराबा इतर आरमारापासून वेगळी पडली। त्यामुळे इंग्रजांची ताकद दुभेगली व मराठ्यांनी इंग्रजांना दुबळे बनवले। याची मराठ्यांच्या एकूण 40 छोट्या मोठ्या जहाजांची गाठ पडली। बरोबर मराठ्यांची जहाजे यांच्या विरुद्ध दिशेने असल्याने ते नागावच्या खाडीमध्ये गेले। कॅप्टन केंगविनच्या मदतीसाठी असलेले गुराबा व 5 तारवे मराठ्यांनी पकडून नेली। इंग्रजांना नामोहरम करण्याकरिता शिवाजी महाराजांनी कल्याणजवळ मोठे सैन्य जमविले। पनवेलजवळ मुंबईवर हल्ला करण्यासाठी शिवाजी महाराजांनी 4000 सैन्य जमविल्याची बातमी मुंबईस पोहोचली। 22 ऑक्टोबरला इंग्रजांनी मराठ्यांची 3 गुराबे बोलविली। ऑक्टोबरच्या 18 तारखेस फॅक्चुरन जहाज व 2 शिबाडे माणसे व युद्ध साहित्य भरून पाठविले। 22 ऑक्टोबरला मराठ्यांच्या 12 गलपतांनी व 25 ऑक्टोबरला 7 तारवांनी खांदेरी बेटावर साहित्य पुरवले। पुन्हा 28 तारखेस एक 18 गलबते खांदेरीकडे निसटली। मराठ्यांनी योजिलेली पळापळीची पद्धत व सुरत लुटणारे शिवाजी मुंबईवर हल्ला करणार या आवईमुळे इंग्रज चांगले जेरीस आले। मराठ्यांच्या गनिमी काव्याने इंग्रजांना दिशाभूल करत आपले बेत आखून इंग्रजांना पुरते नामोहरम केले होते। नोव्हेंबरच्या 16 तारखेस सिद्धी 500 ते 700 माणसे घेऊन इंग्रजांच्या मदतीला आला। त्याने नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर धाडी मारल्याने दौलत खानाला राग आला। त्याने इंग्रजांना त्याबाबत जाब विचारला। डिसेंबरच्या अखेरपर्यंत परिस्थिती सुधारणा झाली नाही। शत्रूंचा डोळा चुकवून किनारपट्टीवर खांदेरीचा उपराळा करण्याचा उपक्रम मराठी जहाजांचा चालूच राहिला। त्यांनी थळाच्या किनाऱ्यावर तोफाही उभारल्या। आपला टिकाव लागणार नाही हे समजल्यावर इंग्रजांनी तहाची बोलणी सुरू केली। जॉन चाइल्ड मुंबईचा दुय्यम गव्हर्नर व अण्णाजी दत्तो पंडित यांच्यात बोलणी होऊन तह झाला। 18/1/1680 ला अण्णाजींनी या तहास महाराजांची संमती मिळवून देण्याचे आश्वासन दिले। मैत्रीचा तह होऊन इंग्रजांनी मराठ्यांच्या शत्रूंना मदत न करण्याचे मान्य केले। 30 जानेवारीला इंग्रजांचे आरमार मुंबईस परतले। मराठ्यांनी इंग्रजांचे पकडलेले कैदी व जहाज देण्यास मान्य केले। शिवाजी महाराजांना मोक्याचे खांदेरीचे बेट मिळाल्याने इंग्रज व सिद्धी यांना चांगला शह बसला। मराठ्यांपाशी एकंदर 40 ते 50 छोटी मोठी जहाजे असून त्यावर सुमारे 450 ते 500 माणसे होती। याची गलबते व गुराबा कमी वजनाची होती। त्यामुळे खांदेरीच्या उथळ समुद्रात दुप्पट गतीने हालचाली करू शकत होती। अशी नागावची खाडी मराठ्यांच्या जहाजास फार आश्रयास सोयीची होती। जवळचा कुलाब्याचा किल्ला होता। त्यामुळे मराठ्यांचा मुख्य तळावर इंग्रज हल्ला करू शकत नाहीत। शिवाजी महाराजांच्या आरमारात गुराबी, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याचा उल्लेख सभासद बखरमध्ये आहे। म्हणजेच कृष्णाजी अनंत सभासद सांगतो। मल्हार रामराव चिटणीस बखरमध्ये मचवे, बाभोर, तिरकती व पाल याची नोंद सापडते। लढाऊ जहाजात गलबत, गुराबा व पाल ही प्रमुख होती। गलबतपेक्षा गुराबा मोठ्या प्रमाणात असत आणि पाल सर्वात भारी असे। ही सर्व जहाजे उथळ बांधणीची म्हणजे लांबीच्या प्रमाणात अधिक रुंदीची असत। नाळीकडील भाग खूप निमुळता व उथळ असे। त्यामुळे त्यांना समुद्राचे पाणी कमी घर्षणाने कापता येई। नाळीवर असलेले पाणी उघडेपणामुळे दोन्ही बाजूस वाहून जाई। 3 डोल काठ्यांचे गुराबा साधारणपणे 300 टन वजनाचे असे व छोटे 150 टनांचे जहाजावर तोफा असत। या जहाजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पठाणाची लांबी आणि नाळीच्या तुळईची लांबी सारखी असे। पठाणाच्या नाळीकडील भाग टोकदार असे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व पुढील माहिती या व्हिडिओच्या 4थ्या भागामध्ये पाहू। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम।